मित्र बनले आहेत। कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र। कागलच्या विकासासाठी आम्ही दोघं एकत्र आलो, समरजित घाटगे यांचं वक्तव्य। दोन्ही नेत्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांनी हट्ट धरला, मीही हट्ट धरला, पण एक फॉर्म्युला जो ठरला होता त्याप्रमाणे आपण एकत्र आलोय। मुरगुडमध्ये पण दादा असतील आणि आपले उमेदवार असतील, या सगळ्यांनी आता ज्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण काम करतोय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वैयक्तिक कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू। याबाबत राष्ट्रवादी आणि पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील। कागलची नगरपालिका आणि कागल हे राजकीय विद्यापीठ मानलं, त्यामध्ये घडला एक ट्विस्ट आणि त्या ट्विस्ट मध्ये दोन विरोधक एकत्र आले। या विरोधकांचं एकत्र येण्याचं काही वाईट वाटलं नसलं तरी ज्या पक्षाचे ते एक नेते आहेत समरजित घाटगे राष्ट्रवादीचे, त्यांचे सरचिटणीस आहेत आपल्यावर राष्ट्रवादी शहर अनिल घाटगे कार्याध्यक्ष आहेत। काय सांगाल की तुम्हाला तुमचे नेते गेल्याबद्दल काय वाटतं? लोकशाही कोणत्या दिशेने चालू आहे आणि त्या लोकशाहीला आता आम्ही वंदे मानायचं का, हा मुळात प्रश्न आहे। ही युती काय आज नाही, याच्या पाठीमाग कैलासवासी शामराव पाटील असतील आणि सदाशिवराव मल्लिक यांचा टोकाचा संघर्ष झाला। त्याच्यानंतर विक्रमसिंह घाटगे राजे असतील आणि सदाशिवराव मल्लिक साहेब असतील, यांचा टोकाचा संघर्ष झाला। माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील आणि संजयभाऊ घाटगे असतील, यांचाही टोकाचा संघर्ष झाला। पण टोकाचा जरी संघर्ष झाला असता तर काही वेळा विकासाच्या दृष्टीनं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठेतरी शांतता मिळावी या उद्देशानं हे काही वेळा एकत्र आलेले पाहायला मिळतात। आता जी समरजित राजे आणि आदरणीय मुश्रीफ साहेब एकत्र आलेत, या माध्यमातून गेले अनेक दिवस हा टोकाचा संघर्ष होत होता। हा संघर्ष थांबेल, कार्यकर्त्यांच्या मध्ये शांतता नांदेल आणि त्याच्याच बरोबर एक विकासाचं पाऊल आपल्या तालुक्यामध्ये मिळेल, असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। कागलमध्ये राष्ट्रवादीला शिवसेनेची मदत। सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची बिनविरोध निवड। शिवसेनेच्या नूरजहान निसार नायकवाडी यांनी माघार घेतली आहे।